आपल्या मामी क्लास मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बाळांनो. वर्ग समीकरणे हा धडा लवकर आता चालू करूया, म्हणजे परीक्षेच्या पूर्वी तुम्हाला सगळा अभ्यास करण्यास सोपं जाईल. बघा, आणि मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाळांनो, आपले 90चे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले असतात, जे तुमचे बहीण भाऊ विद्यार्थी किंवा ओळखीचे पाहुण्यापैकी असतील तर त्यांना सांगत चला, त्यांना सबस्क्राईब करायला लावा, म्हणजे त्यांना अभ्यास करणं सोपं जाईल बाळांनो. चला तर मग आपण वर्ग समीकरणे वर्ग समीकरणे हे प्रकरण पाहायचंय आपल्याला. वर्ग समीकरण 8वी मध्ये आपण शिकलेलो आहोत, पण वर्ग समीकरणाची रचना कशी असते बाळांनो माहितीये तुम्हाला? त्याचा कोटी किती असतो? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या स्वरूपात वर्ग समीकरण लिहिलेलं असतं. याची जास्तीत जास्त कोटी किती असते? 2. जास्तीत जास्त कोटी किती असते? 2. म्हणजे तुम्हाला प्रश्न आला वर्ग समीकरण ओळखा, कुठे लक्ष गेलं पाहिजे? तुमचं कोटीकडे लक्ष गेलं पाहिजे. त्याची कोटी 2 असेल तरच ते वर्ग समीकरण आहे, अन्यथा नाही. मग ते कशाच्या स्वरूपात लिहिलेलं असेल तर चालेल. तिथे एक्स वर्ग असं लिहिलेलं असेल, वजा bx अधिक c कसं पण लिहिलेलं असेल. ते लिहिलेलं कसं आहे हे महत्वाचं नाही, त्याची कोटीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याची कोटी किती असली पाहिजे? 2. त्याची कोटी 2 आली की ते बाबा वर्ग समीकरण आहे. काही वर्ग समीकरण सोडवून आपल्याला ते आहे की नाही हे सुद्धा ठरवायला लागतं बाळांनो. चला तर मग हे वर्ग समीकरण कसं तयार होतं, मी एक तुम्हाला अगदी शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला आहे, अगदी तो जाऊन पहा. वर्ग समीकरण कसं तयार होतं हे त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने 2-3 मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. वर्ग समीकरण कशी तयार होतात तो नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वर्ग समीकरण करताना. कारण काय होतं, 8वीत तुमचं वर्ग समीकरण हा भाग कच्चा राहिलेला असतो, लक्षातच येत नाही. कशाची फोड आणि चिन्हांचा तर नेहमी गोंधळ हे ठरलेलंच आहे. मग तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच की अगदी 2 ते 3 मिनिटात सहज बघून होतोय. काय सांगितलेलं आहे बघा वर्ग समीकरणेमध्ये, तुम्हाला लक्षात आलं ना? त्याच्या पुढं हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे काय असतात? सहगुणक असतात, संख्येच्या रूपात असतात. 1 2 3 4 काय असतील ते संख्येच्या रूपात असतात. तिथे x वर्ग x, तिथं काय असतात? चल असतात, y असेल, m असेल, n असेल, काही असू शकतं. बघा, हे लक्षात असू दे. जेव्हा एखाद्या चलाची किंमत एखाद्या संख्येचं ते मूळ कधी आहे असं म्हटलं जातं बघा. आता हे समीकरण आपण घेतलं, ह्या एक्सच्या ठिकाणी आपल्याला संख्या भरायची असते. कोणतीही संख्या भरा. ती संख्या भरून जेव्हा ही डावी बाजू झाली, ही डावी बाजू जेव्हा एखादी एक्सच्या ठिकाणी संख्या भरतो आणि ती डावी बाजू संख्या भरून सोडवतो, तेव्हा तिचं उत्तर 0 येतं. डावी बाजू 0 येते, उजवी बाजू पण काय असते? 0. याचा अर्थ जी संख्या एक्सची जी किंमत भरलेली आहे ती संख्या त्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे असं म्हटलं जातं, किंवा उकल आहे असं म्हटलं जातं. बघा, एखादं गणित समजावून द्यायचं झालं तर एक बघा एक्स वर्ग, कारण हे आपल्याला सगळं सोडवावं लागणार आहे, आणि 1 2 हे छोटी छोटी गणित आहेत ना, 1-2 मार्क्स जाता जाता मिळवून देणारी आहेत. एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 हे वर्ग समीकरण घेतलं. याच्या बरोबर एक्स बरोबर वजा 6 ठेवून, एक्स बरोबर काय ठेवायचं? वजा 6 ठेवून. मग तिथं वजा 6चा वर्ग अधिक 5 गुणिले वजा 6 बरोबर 0. काय केलंय आपण? या एक्सच्या ठिकाणी वजा 6 भरलेले आहेत.
वर्ग कधीही वजा नसतो हे तुम्हालाही माहिती आहे. मग 6चा वर्ग 36. तिथं काय येणार? 6 पंचे 30. कसले 30? वजा 30 आणि वजा 6. समान चिन्हांची बेरीज करतो माहिती आहे ना? किंवा 36 मधून 30 घालवले तर चालतील, वळीने जसं आलंय तसं. 36 मधून 30 गेले किती उरले? 6. 6 वजा 6 हे लिहून घ्यायचं नाही, कारण काय आहे? ही डावी बाजू, ही डावी बाजू, डाबा आपण लिहिलेली आहे. 6 मधून 6 गेलं 0. ही डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली ना, किंमत किती आली? 0. तेव्हा वजा 6 हे काय म्हटलं जातं? त्या दिलेल्या वर्ग समीकरणाचं वजा 6 ही संख्या दिलेल्या वर्ग समीकरणाची काय आहे म्हटलं जातं? उकल आहे, किंवा काय आहे? किंवा मूळ आहे, असं म्हटलं जातं. उकल आहे किंवा मूळ आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या ना? वर्ग समीकरण कसं ओळखायचं? कोटी 2 पाहिजे. ती संख्या त्या समीकरणाचं मूळ आहे की नाही, उकल आहे की नाही, कसं ओळखायचं हे समजलं ना? ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण 1-2 मार्कासाठी हे विचारलं जातं. अगदी नेहमी पहिल्या प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्नामध्ये हे विचारलं जातं. चला तर मग वर्ग समीकरणे महत्वाचा भाग आपण पहिल्यांदा घेतलेला आहे, समजावून सांगितलेला आहे. तर त्यांनी काय सांगितले बघा, सराव संच 2.1 मध्ये डायरेक्ट सांगितले कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहिण्यासाठी तुम्ही माझा छोटा व्हिडिओ पहा, म्हणजे लक्षात येईल तुम्ही कितीतरी अशी वर्ग समीकरण तयार करू शकता. आता आपला काय करूया? वेळ वाचूया आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. प्रश्न दुसरा आहे, खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण कोणती ते ठरवा. आता वर्ग समीकरण कोणती ते ठरवायची आहे. लक्षात आलं असेल तुमच्या कसं ठरवायचं ते, कारण आधी समजावून सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. डायरेक्टच मी घ्यायला सुरुवात केली तर काय कळणार आहे बाळांनो तुम्हाला? चला मग, एक्स वर्ग समीकरणे ठरवा. प्रश्न दुसरा, सराव संच किती चालू आहे आपला? 1.2 सॉरी 2.1. आपण काय 1 पॉइंट मधून बाहेर पडतच नाही. 2.1. चला मग काय प्रश्न दिलेला आहे? खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण ठरवा. वर्ग समीकरण ठरवा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते. प्रश्न दुसरा आहे, वर्ग समीकरण ठरवा. कारण पुस्तकात तुमच्या दिलेला आहे ना, पुस्तकं आहेत तुमच्याकडे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बराच वेळ आपला वाचू शकतो. पहिलं बघा काय आहे? एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आहे की नाही वर्ग समीकरण? का तर कोटी किती आहे? 2. मग काय लिहिता येईल आपल्याला? उत्तर काय लिहिता येईल? जास्तीत जास्त कोटी किती आहे? 2. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. ऐक ना, एक्स वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहिलेलं आहे. कोटी 2 आहे. दुसरा प्रश्न बघा, y वर्ग बरोबर 5y वजा 10. हे पण वर्ग समीकरण आहे की नाही? हे पण वर्ग समीकरण आहे, कारण जास्तीत जास्त कोटी किती आहे? 2. जास्तीत जास्त कोटी 2 आहे. 1 मार्कासाठी आहे ना हे कोटी 2. म्हणून हे काय आहे? वर्ग समीकरण आहे. चला आता काय करूया? तिसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे. तिसरा प्रश्न दिलेला आहे, y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 असं लिहिलेलं आहे. काय करावं लागणार आपल्याला? आता ह्याचं वर्ग समीकरण तयार करून घ्यावं लागतं. वर्ग समीकरण तयार करून घेताना काय करायचं? ह्या y न 2
वायनी जे छेदस्थानी आहे ते सगळ्यांना गुणलं पाहिजे. मग इथं वाय वर्ग गुणिले वाय अधिक 1/y गुणिले वाय बरोबर 2 गुणिले वाय. त्या वायला वाय गेलं इथं काय झालं वायचा 3रा घात अधिक काय राहिला 1 बरोबर 2y. इथं आहे का बाळांनो कोटी? कोटी किती आली 3. मग काय सांगता येईल आपल्याला समीकरणाची कोटी 3 आहे. समीकरणाची कोटी 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. समीकरणाची कोटी किती आहे 3 म्हणून हे वर्ग समीकरण नाही. कारण कोटी कितीची गरज आहे आपल्याला 2च्या कोटीची गरज आहे. इथं कोटी किती आहे 3. किती सोपा आहे बघा. 1 मार्क्स अगदी सहज मिळून जातं बाळांनो. त्याला काही कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत. फक्त कुठं लक्ष द्यायचं डोक्यावरती. कुणाच्या लिहिलेल्या समीकरणाच्या डोक्यावरती लक्ष द्यायचं की किती लिहिलेलं आहे बाळांनो ते बघायचं. आता कितवा आकडा आपला चौथा आकडा x अधिक 1/x बरोबर -2 असं लिहिलेलं आहे. इथं पण काय करावं लागणार आहे x न गुणून घ्यावं लागणार आहे. म्हणजे x गुणिले x अधिक 1/x गुणिले x बरोबर -2 गुणिले काय करावे लागणार आहे x. मग इथं काय होणार x वर्ग. x ला x निघून जातील अधिक 1 राहील बरोबर -2x. कोटी किती आली 2 आली ना. मग जास्तीत जास्त कोटी किती आहे 2 म्हणून हे वर्ग समीकरण आहे. सोपा आहे ना. चला तर मग 5वा आकडा काय आहे बघू. m अधिक 2 पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये m-5 बरोबर 0. याचं मात्र आपल्याला समीकरणच तयार करून घ्यावं लागणार आहे बाळांनो. हे m घेऊया कशाला गुणूया m-5 ला गुणूया. हे अधिक 2 घेऊया m-5 ला गुणलेला आहे. इथं काय केलं बाळांनो लक्षात आलं ना तुमच्या. काय केलं मी सांगा. काय केलं इथं हे m आणि हे 2 अशी फोड केली. हे m न m ला गुणल्यानंतर काय येणार m वर्ग. m न 5 ला गुणल्यानंतर -5m 2 न याला गुणल्यानंतर 2m आणि 5 दुनी 10 म्हणून m वर्ग. 5 मधून 2 गेले किती राहिले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह -3m -10 बरोबर 0. आलं की नाही वर्ग समीकरण. कारण इथं कोटी किती आहे 2. मग लिहायचं जास्तीत जास्त कोटी 2 म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून हे वर्ग समीकरण इथे लिहिते. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. सोपं आहे ना. काय अवघड आहे का नाहीये. झालेलं आहे ना तुम्हाला कंसांचा गुणाकार याच्या पूर्वी. मग कंसांचा गुणाकार करून घ्यायचा. आता किती गणित आहेत याच्यामध्ये 6. 6वं गणित काय दिले बघा. सहावं गणित दिलेलं आहे यम घन अधिक हे 6वं गणित आहे बाळांनो. यम घन 3m वर्ग -2 बरोबर 3m घन. आता
हे इथं दिसतच आहे, सोडवायची काही गरज नाही. काय आहे, कोटी जास्तीत जास्त किती आहे, 3. इथं 3 यमघन असतं तर हे गेलं असतं, हे समीकरण तयार झालं असतं. परंतु तसं नाही. मग कोटी किती आहे, कोटी 3 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. शिकवलेलं कळतंय ना बाळांनो, इतकं सोपं आहे हे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दररोजच्या दररोजचा अभ्यास पूर्ण करत चला. थँक्यू बाळांनो.